बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण मॅच संदर्भातल्या बातम्या तर बघणारच आहोत, मात्र सध्या युद्धाच्या बातम्या। इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील युद्ध अधिक तीव्र झालंय। इस्रायलच्या हल्ल्यांना इराण प्रत्युत्तर देत आहे, तर इराणही इस्रायल आणि अमेरिकेला जोरदार हल्ले करून त्याने पछाडून सोडलेला आहे। या हल्ल्यांमध्ये काही ठिकाणी विमानतळ उद्ध्वस्त झालेली आहेत, तर काही ठिकाणी तेल कंपन्यांची गोदामं आगीत जळून खाक झालेली आहेत। हल्ल्यांच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। हे नागरिक इराणचे असोत इस्रायलचे असोत, सगळ्या ठिकाणी जिथे हल्ले होत आहेत तिथे भीती दाटून आलेली आहे। इराण इस्रायल अमेरिका या युद्धात अमेरिकेच्या 6 सैनिकांचा मृत्यू झाला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मृत्यू झालेल्या अमेरिकी सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली। डेलावेअर इथे ट्रम्प यांनी सैनिकांना अंतिम निरोप दिला। यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स हे देखील उपस्थित होते। इस्रायल, इराण आणि अमेरिका असं जे युद्ध सुरू आहे, इराणकडून इस्रायलवरही हल्ले होत आहेत आणि त्याच वेळी अमेरिकेच्या वेगवेगळ्या लष्करी तळांना लक्ष्य केलं जात आहे। तर अमेरिकेचे या युद्धामध्ये 6 सैनिक मारले गेले। त्यांना डेलावेअर इथे अंतिम निरोप देण्यात आला, जिथे डोनाल्ड ट्रम्प सुद्धा उपस्थित होते आणि उपराष्ट्राध्यक्ष सुद्धा उपस्थित होते।